तारखा झाल्या फायनल, जिल्ह्यांची यादी देखील झाली जाहीर। राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर। गुढीपाडव्यानिमित्त एप्रिल महिन्याचा हप्ता तर मिळणारच, मात्र सोबतच लाडक्या बहिणींना 2 मोठे गिफ्ट्स देखील मिळणार। काय आहे ही संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत आजच्या ह्या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयीची आत्ताची सर्वात लेटेस्ट आणि महत्त्वाची अपडेट मी तुमच्याकरिता घेऊन आलेलो आहे। राज्यभरातील लाडक्या बहिणींना एक मोठी आनंदाची बातमी महिला व बाल कल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांनी दिली आहे। तेव्हा निश्चितच लाडक्या बहिणींचा गुढीपाडवा थाटात साजरा होणार। राज्यभरातील तमाम लाडक्या बहिणींना गुढीपाडवा आणि ईद निमित्त सरकारकडून हे 3 मोठे गिफ्ट्स मिळणार आहे। लाडक्या बहिणींकरिता 25,000 रुपयांपर्यंतचे अनुदान बँकेकडून मिळणार आहे। सोबतच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅस सिलेंडरची सबसिडी देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये तातडीने जमा करण्यात येणार आहे। ज्या महिलांना मागच्या वर्षी अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरची सबसिडी मिळाली नव्हती, गॅसचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नव्हते, अशा महिलांना आता हे पैसे मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे। एप्रिल महिन्याचे पैसे देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये येणाऱ्या 3 दिवसांमध्ये जमा होणार आहे। टप्प्याटप्प्याने हे पैसे जमा होणार असले तरी देखील लाडक्या बहिणींकरिता एक शॉकिंग अपडेट देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। अत्यंत महत्त्वाचा असा हा आजचा व्हिडिओ असणार आहे, तेव्हा या व्हिडिओला लगेच लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांबद्दलची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहणार आणि कुठलीच महत्त्वाची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। मित्रांनो, महिला व बाल कल्याण विभागाने महाराष्ट्रातील जिल्ह्यांची यादी जाहीर केली आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता, लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता आता लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पहिल्या टप्प्यातील जिल्हे कोणते, दुसऱ्या टप्प्यातील जिल्हे कोणते, तसेच शेवटच्या म्हणजेच 3ऱ्या टप्प्यातील जिल्हे कोणते, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या जिल्ह्यांची नावे आपण जाणून घेणार आहोत। महाराष्ट्रातील जिल्ह्यांना 3 टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे। प्रत्येक टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। तसेच मित्रांनो, सुरुवातीच्या टप्प्यांमध्ये अशा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे ज्या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वात कमी महिलांना मिळाला आहे आणि सोबतच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देखील गॅस सिलेंडरची सबसिडी अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। गॅसचे पैसे महिलांना कधी मिळतील ते देखील ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। मात्र तत्पूर्वी पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हे ज्यांची यादी महिला व बाल कल्याण विभागाने प्रदर्शित केली आहे ते जिल्हे आपण जाणून घेऊया। मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये जे 12 जिल्हे निवडण्यात आलेले आहेत त्यामधील पहिला जिल्हा आहे नंदुरबार, 2ऱ्या क्रमांकावर सिंधुदुर्ग, 3ऱ्या क्रमांकावर नागपूर जिल्ह्याचा समावेश आहे, 4थ्या क्रमांकावर सातारा, 5व्या क्रमांकावर कोल्हापूर, 6व्या क्रमांकावर भंडारा, 7व्या क्रमांकावर गडचिरोली, 8व्या क्रमांकावर परभणी, 9व्या क्रमांकावर नांदेड, 10व्या क्रमांकावर लातूर, 11व्या क्रमांकावर सोलापूर। तसेच मित्रांनो, ह्या यादीतील शेवटचा जिल्हा म्हणजेच 12व्या क्रमांकावरील जिल्हा आहे अमरावती। सोबतच काही निवडक बँकांची यादी देखील जाहीर करण्यात आलेली आहे। ह्या बँकांमध्ये ज्या महिलांचे बँक अकाउंट असेल त्यांच्याकरिता आनंदाची बातमी पुढे आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजेच योजनेचा एकूण 10वा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये सर्वप्रथम वर्ग केला जाणार आहे। लाडक्या बहिणींचे बँक अकाउंट जर ICICI बँक, HDFC बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, IPPB म्हणजेच पोस्टाची बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, इंडसइंड बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, कोटक महिंद्रा बँक ह्या बँकांपैकी एका बँकेमध्ये असेल तर अशा महिलांना काळजी करण्याचं कसलंच कारण नाही। उलट त्यांच्याकरिता ही एक अत्यंत आनंदाची बातमी पुढे आलेली आहे। लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता मिळण्यासोबतच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅसचे पैसे देखील मिळण्याचा मार्ग त्यांचा मोकळा झालेला आहे। मित्रांनो, ह्यासोबतच एक अत्यंत महत्त्वाची अपडेट देखील लक्षात घ्या। 29 मार्च, 30 मार्च आणि 31 मार्च ह्या 3 दिवसांमध्ये पहिल्या टप्प्यातील जिल्हे कव्हर करण्यात येणार आहे। पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांना ह्या 3 दिवसांमध्ये निधी वितरित केला जाणार आहे। तेव्हा मित्रांनो, ज्या महिला ह्या पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये येतात, ह्या पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांचे जर त्या रहिवासी असतील तर त्यांच्याकरिता ही एक अत्यंत आनंदाची बातमी पुढे आलेली आहे। 1 एप्रिल, 2 एप्रिल आणि 3 एप्रिल अशा 3 दिवसांमध्ये 2ऱ्या टप्प्यातील जिल्हे, त्यानंतर 4 एप्रिल, 5 एप्रिल आणि 6 एप्रिल या 3 दिवसांमध्ये उर्वरित म्हणजेच 3ऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। म्हणजेच एप्रिल महिन्याच्या 7 तारखेपर्यंत राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये योजनेचा 10वा हप्ता म्हणजेच एप्रिल महिन्याचे पैसे जमा होऊन जातील। सोबतच अन्नपूर्णा योजनेअंतर्गत देखील त्यांना लगेचच हे पैसे देखील मिळणार आहे।
पण लक्षात घेण्यासारखी एक महत्त्वाची बाब म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर झाल्यानंतरच त्यांना अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅसची सबसिडी मिळणार आहे। आणि सोबतच मित्रांनो, ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की सगळेच्या सगळे पैसे म्हणजेच 2,500 रुपये अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वन टाइम तुमच्या बँक अकाउंटमध्ये येणार नाहीये। प्रत्येकी 830 रुपये 3 टप्प्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहे। कमेंट सेक्शनद्वारे अनेक महिलांनी असे विचारले होते की 2,500 रुपये आमच्या खात्यामध्ये आलेले नाहीये। तेव्हा मित्रांनो, ही एक अत्यंत महत्त्वाची बाब लक्षात घ्या की एकत्रितरित्या तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीये। 830 रुपये अधिक 830 रुपये अधिक 830 रुपये असे एकूण 2490 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत। महिला व बाल कल्याण विभागामार्फत महिलांना एक महत्त्वाची सूचना देखील करण्यात आलेली आहे की ज्या महिला अजूनही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी यादीत येतात, योजनांच्या सर्व निकषांची त्या पूर्तता करतात, योजनेच्या प्रत्येक निकषामध्ये बसतात, ज्या महिलांच्या घरी 4 व्हीलर वाहन नाही, शासकीय सेवेमध्ये त्या स्वतः किंवा घरातील एखादा सदस्य कार्यरत नाही, ज्यांचे उत्पन्न किंवा घरातील प्रत्येक सदस्यांचे मिळून एकत्रित उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांच्या खाली आहे, तसेच ज्या महिलांकडे केशरी रंगाचे रेशन कार्ड आहे, सोबतच ज्यांचे बँक अकाउंट ऍक्टिव्ह आहे, त्यांच्या बँकेच्या ब्रांचला स्वतःचा स्वतंत्र IFSC कोड आहे, अशा सर्व महिलांना एप्रिल महिन्याचा हप्ता तर मिळणारच, अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरची सबसिडी तर मिळणारच, शिवाय त्यांना मुंबई सहकारी बँकेतर्फे 25,000 रुपयांपर्यंतचे कर्ज देखील मिळणार। मात्र त्याकरिता लाडक्या बहिणींनी पेशन्स ठेवावा। प्रत्येक महिलेला उत्सुकता असते की तिच्या बँक खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार। काही अत्यावश्यक जीवनावश्यक कामे असतात जी पूर्ण करण्याकरिता पैशांची गरज असते, पण ह्यासोबतच ही एक अत्यंत महत्त्वाची बाब देखील लक्षात घेतली पाहिजे की पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्याकरिता किंवा वर्ग करण्याकरिता महिला व बाल कल्याण विभागाला एका प्रक्रियेतून पुढे जावे लागते। त्या प्रक्रियेची तंतोतंत अंमलबजावणी केल्यानंतरच हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केले जात असतात। तेव्हा पैसे तर मिळणारच, मात्र 1-2 दिवस उशीर देखील होऊ शकतो, याची देखील पूर्वकल्पना महिला व बाल कल्याण विभागामार्फत देण्यात आलेली आहे। तसेच पहिल्या टप्प्यामध्ये जे जिल्हे आहेत त्यांना सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता तर मिळणारच, मात्र या जिल्ह्यांतील काही महिलांना हे पैसे मिळू शकणार नाहीये। होय मित्रांनो, ही एक धक्कादायक अपडेट देखील पुढे आलेली आहे। मागच्या 3 महिन्यांमध्ये अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला। आतापर्यंत जवळपास 13 लाख लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेतून बाहेर झाल्या आहे। लाडकी बहीण योजनेच्या निकषांची पूर्तता त्या करत नसल्याचे कारण देऊन सरकारने त्यांना तातडीने योजनेतून बाहेर केले। सोबतच लाडकी बहीण योजनेचा यापुढे 1ही रुपया त्यांना मिळणार नाही, अशा प्रकारची खबरदारी देखील घेण्यात आलेली आहे। मित्रांनो, अशी देखील शॉकिंग अपडेट पुढे आलेली आहे की येणाऱ्या 6 महिन्यांच्या आतमध्ये लाडकी बहीण योजनेतून तब्बल 50 लाख महिला बाहेर होणार। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याच्या दिशेने सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, अशी धक्कादायक अपडेट पुढे आलेली आहे। आणि मित्रांनो, त्यामागील कारण स्पष्ट आहे। 1500 रुपयांचा हप्ता आता लवकरच 2100 रुपयांचा देखील होणार आहे। हे जे 600 रुपये वाढले आहेत त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर चांगलाच आर्थिक ताण पडणार आहे। तेव्हा योजनेचा लाभ केवळ अशाच महिलांना मिळावा ज्या योजनेच्या सर्व निकषांची पूर्तता करतात, सर्व निकषांमध्ये बसतात, तसेच जी कागदपत्रे त्यांनी सादर केली होती त्यामधील माहिती अगदी सत्य आहे, कुठल्याही प्रकारची दिशाभूल त्यांनी सरकारची केलेली नाहीये। अशाच प्रकारच्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। अशा काही महिला असतील ज्या योजनेच्या निकषांमध्ये बसत नसतील, ज्या हाय क्लास सोसायटीला बिलॉंग करत असतील, उच्चभ्रू कुटुंबातील असतील, सुखवस्तू कुटुंबातील असतील, अशा महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळू नये याकरिताच महायुती सरकारने हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। तेव्हा लाडकींनो, आता सावध होण्याची वेळ आली आहे। जर खोटी माहिती पुरवून तुम्ही आतापर्यंत योजनेचा लाभ घेतला असेल तर सावध व्हा, अशी सूचनाच सरकारतर्फे देण्यात आलेली आहे।